बुलढाण्यात प्रशासनाचा हल्लाबोल. 11 हॉटेल्समधून 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. आखाती देशाच्या युद्धानंतर देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद असल्याने घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. या प्रकरणी तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी टाकलेल्या छाप्यात 11 हॉटेलमधून 14 घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत गॅसचा काळाबाजार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशाने बुलढाणा शहरातील विविध हॉटेलमध्ये तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने छापेमारी केली, ज्यामध्ये घरगुती 14 सिलेंडर हॉटेलमधून जप्त करण्यात आले आहेत. सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली. त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता. तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सतत सुरू राहील. मी या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडर जो आहे तो पुरेसा मुबलक प्रमाणात आपल्या इकडे उपलब्ध आहे. कोणीही पॅनिक होऊन सिलेंडरच्या ठिकाणी जाऊन गॅसच्या गोडाऊनला जाऊन रांगा लावण्याची काही गरज नाही, असं आवाहन करतो. आणि सर्वांनी शांततेनं आपलं सिलेंडर घ्यावं असं पुन्हा एकदा. कमर्शियल सिलेंडर सुद्धा आहेत, परंतु एक असं दिसून आलं कारवाईच्या दरम्यान की घरगुती सिलेंडरचं रिफिलिंग कमर्शियल मध्ये करतात, अशी चर्चा आहे बाहेर. असं जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल होईल आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल. आता आम्ही 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर जप्त केले. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे. आम्ही जसेही शहरामध्ये आम्ही दाखल झालो तर काही लोकांना कुणकुण लागल्याबरोबर त्यांनी घरगुती सिलेंडर लपून ठेवल्याचं सुद्धा काही प्रतिष्ठानामध्ये दिसून आलं. त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्यात येईल. सर्वांना माझं आव्हान आहे की अशा प्रकारे घरगुती सिलेंडरचा कोणीही व्यावसायिक वापर करू नये. पुनश्च एकदा मी बुलढाणा तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडरचा आपल्याला जो काही पुरवठा होणार आहे तो रेग्युलर होणार आहे. कोणीही पॅनिक होऊन विनाकारण रांगेत उभं राहण्याची कोणावर वेळ नाही. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.